स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या दैवा, अभिवचन सांगता आकाश तुझं अंगुली कार्य आहे. त्यात निर्माण केलेले चंद्र आणि तारे याचकडे पाहावे. मर्त्य मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी. खरोखर परमेश्वरा तू आमची आठवण करणारा दैव आहे. आजच्या दिवसाबद्दल, आजच्या शबातवारी तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी आम्हाला पाचारण केलंस. ही केवळ तुझी दया आणि कृपा आहे प्रभू. आणि या कृपेस्तव दयेस्तव मी तुझे आभार मानतो बापा. विशेष प्रार्थना करतो दै बापा, ख्रिस्त विश्व मंडळी या मंडळीवर तुझा अनुग्रह असू दे. या मंडळीची वाढ तुझ्या भयात प्रीतीत होत असताना सर्व धोक्यापासून, सर्व रिष्टापासून मंडळीचं संरक्षण कर. पित्या परमेश्वरा, पदाधिकारी, कमिटी मेंबर्स, त्यांचा परिवार, लेकरं या सर्वांना तुझ्या हातात देतो. आशीर्वादानं भर प्रभू. माझ्या सामर्थ्यवान दै बापा, मी तुझ्याकडे दयेची याचना करतो. मंडळीतील जे आजारी आहेत प्रभूमध्ये त्यांना आरोग्य मिळू दे. त्यांनी तुझं गौरव करावं. यशा 53:4-5, 1 पेत्र 2:24, निर्गम 15:26 नुसार प्रभू तू व्याधी मुक्त करणारा, रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नामामध्ये. सर्वांना आरोग्य दे प्रभू. तुझं गौरव हो दे बापा. आज दे बापा, जे संकटात आहे, जे अरिष्टात आहे प्रभू, त्यांची काळजी घेणारा तू दैव आहे. आसाम या ठिकाणची जी परिस्थिती आहे, परिस्थितीवर मात करणारा तू दैव आहे प्रभू. माझ्या देवा, तेथील सर्वांना तुझी कृपा दे बापा. खरोखर बापा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आज वचनाची सेवा करीत असताना परमेश्वरावरून येणारं सर्व प्रकारचं ज्ञान, प्रभू येशूची महान कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नासरेतकर येशूच्या नामात प्रगट कर. मी नव्हे, तू बोल. तुझं गौरव हो दे. येशू नासरेतकराच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपा करून बसा. देवाच्या परिमंडळीनो, आज पुन्हा एक वार देवाचं गौरव करण्याची संधी ख्रिस्त विश्व मंडळी या मंडळीमध्ये प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो, देवाचं गौरव करतो. देवाच्या प्रियमंडळीनो, ख्रिस्ती जीवन प्रार्थनेवर आधारित आहे. ख्रिस्ती तत्व प्रार्थनेवर आधारित आहे. आणि म्हणून देवाच्या प्रियमंडळीनो, प्रार्थना हे आमचं जीवन असावं. कारण आम्ही नेहमीच देवाकडे मागत असतो. मागण्याच्या विविध पद्धती आहे. आज आपण पाहत असताना जे शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहे, या शास्त्रपाठामध्ये जे शुभवर्तमान ऐकलेलं आहे, आणि या शुभवर्तमानामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. खरोखर देवाच्या लोकांना प्रभू आज आम्हाला सांगत आहे की आम्ही मागितलं पाहिजे. पुढचं वचन आम्हाला सांगतं, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. अद्भुतरित्या प्रभू आम्हाला सांगत आहे आम्ही काय मागतो, कसं मागतो. बायबलमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांनी प्रभूकडे अशा प्रकारे मागितलं की ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. आज आपण अनेक प्रकारे मागत असतो देवाच्या लोकांना, पण आमची मागणी पूर्ण होत नाही. पण आम्ही कशा प्रकारे मागितलं पाहिजे प्रभू आज वचनाद्वारे सांगत आहे. या ठिकाणी मी पाहतो देवाच्या प्रियमंडळीनं स्तोत्र 4:1-8 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा प्रजेसाठी मागत आहे, लोकांसाठी मागत आहे. आमची प्रार्थना नेहमी स्वतःसाठी असते, माझ्या लेकरांसाठी असते, माझ्या प्रियजनांसाठी असते, कुटुंबासाठी असते. पण देवाच्या लोकांना ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, अद्भुत चमत्कार परमेश्वराद्वारे आमच्यामध्ये घडून येतात. आणि म्हणून सदैव आमची प्रार्थना इतरांसाठी असावी. आज आमच्या देशासाठी प्रार्थना असावी, आमच्या लोकांसाठी प्रार्थना असावी, आसपासच्या लोकांसाठी प्रार्थना असावी, जे या ठिकाणी जगामध्ये भरकटलेले आहेत. प्रभूने आम्हाला त्यांच्यासाठी एक प्रकारचं वाहून घेण्यासाठी सांगितलेलं आहे. एक ओझं आमच्यावर दिलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं, एकमेकांची ओझी व्हा, ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. जर ख्रिस्ताचा नियम आम्हाला पूर्ण करायचा असेल तर प्रथम प्रार्थनेद्वारे आम्ही ओझं व्हायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळीनो, आज आपण पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी मागण्याची क्रिया दावीद राजा आम्हाला सांगत आहे की देवाकडे आम्ही कशा प्रकारे मागावं. सूत्रामध्ये आम्हाला
श्रद्धापूर्वक प्रार्थना आम्हाला दिसून येते. पण त्यानंतर आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की आपल्या मुलानं या ठिकाणी भाकर मागितलं तर त्याला धोंडा देईल, आणि म्हटलेलं आहे मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? खरोखर आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे. आपला मुलगा भाकर मागतो आणि आपण त्याला धोंडा देऊ शकतो काय? कधीच नाही. देवाच्या प्रियमंडळींनो, आज जे लेकरं आहेत त्यांनी लक्षात घेणं आहे. आपले माता पिता आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करतात, कशा कशा प्रकारे आपल्या लेकराची गरज पूर्ण करतात. देवाच्या प्रियमंडळींनो, आम्ही पाहतो की आपल्या लेकराची सर्व गरज पूर्ण करत असताना आपले आईवडील स्वतःचा विचार करीत नाही, स्वतःचा त्याग करतात, त्यागमय जीवन जगतात, पण लेकराची गरज पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. देवाच्या प्रिय मंडळींनो, बायबल सांगतं असा कोणता बाप आहे आपल्या मुलानं भाकर मागितली त्याला धोंडा देईल? कोणताच बाप नाही, कोणतीच आई नाही या जगामध्ये. आपला मुलगा भाकर मागतो तर त्याला चांगल्या प्रकारची उत्कृष्ट पद्धतीची आम्ही भाकर देतो. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं आपल्या मुलानं मासा मागितला त्याला साप देईल. कोण माणूस आहे? खरोखर देवाच्या लोकांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या जगामध्ये आम्ही पाहतो लेकरांची गरज पूर्ण करण्यासाठी, लेकरांची हौस पूर्ण करण्यासाठी आईवडील अतोनात कष्ट करतात, परंतु शेवटी काय आहे? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या लेकरांसाठी आपण जीवन जगतो, लेकरांसाठी सर्व गोष्टी करतो. आजच्या जगात सगळ्यांना माहिती आहे आज प्रत्येक लहान लेकराकडे काय आहे? मोबाईल आहे. केवढ्याला मोबाईल माहिती आहे, पण आई वडील त्यासाठी कष्ट करून लेकराची गरज पूर्ण करतात. बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, मग तुम्ही वाईट असताना देखील आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते. काय बायबल सांगतं? आम्ही वाईट असताना, आमच्या लेकरांचे लाड पुरवित असताना, आमच्या लेकरांना हौसमौस करीत असताना, बायबल सांगतं आम्ही वाईट असताना लेकरांची चांगली गरज आपण काय करतो? त्यांना चांगल्या प्रकारे देणं देत असतो. तो तर आमचा स्वर्गीय पिता आहे, तो सर्व समर्थ यल शद्दाय आहे. देवाच्या लोकांनो, तो आमची गरज पूर्ण करणार नाही काय? आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे. देवाच्या लोकांनो, आई वडील लेकरांसाठी अहोरात्र कष्ट करून सर्व काही देतात, तर देवाच्या लोकांनो तो सर्व समर्थ देव आहे, ज्याने आकाश पृथ्वी सर्व काही निर्माण केलेलं आहे. त्याच्याकडे त्याचं लेकरू गेलं, त्यांनी मागितलं, तो देणार नाही का? 100% देईल. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळींनो, परमेश्वर अद्भुत कृत्य करणारा देव आहे. इस्रायल लोकांसाठी परमेश्वरानं काय केलं नाही देवाच्या लोक, तरी त्यांच्यावर रोज आणि रोज दया करत होतो. जर त्यांच्यावर तो दया करत होता तर आमच्यावर तो दया करत नाही का? रोजच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, विलापगीत 3:22 मध्ये म्हटलेलं आहे, आम्ही भस्म झालो नाही. ही त्या देवाची दया आहे. त्याच्या करुणेला कधी खंड पडत नाही. ती रोज आमच्यासाठी नवीन करणारा देव आहे. देवाच्या प्रिय मंडळींनो, आई वडील जर आपल्या लेकरांची गरज पूर्ण करतो तर तो स्वर्गीय पिता आमची गरज पूर्ण करणार नाही का? 100% तो पूर्ण करेल. पण त्यासाठी आम्हाला आमचं जीवन समर्पित करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला प्रभूला समर्पित होणं जरुरी आहे. त्यासाठी आम्ही प्रभूच्या चरणाजवळ येणं जरुरी आहे. देवाच्या प्रिय मंडळींनो, बायबल आम्हाला सांगतं, या ठिकाणी असे अनेक उदाहरणं आहेत. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आणि 22 ते 33 या वचनामध्ये आम्ही पाहतो सदोम आणि गमोरा या शहराचा नाश होत असताना देवाच्या प्रिय मंडळींनो, परमेश्वरानं ठरवलं, पण त्याचा जो सेवक आहे अब्राहम, त्याच्याकडे त्याची दृष्टी केली. आणि देवबाप म्हणतो की माझा सेवक अब्राहम याच्यापासून ही गोष्ट मी लपू काय? पहा देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण त्याच्यावर समर्पित होतो
त्याच्यासाठी आपण प्रार्थनामय जीवन जगतो, त्याच्यावर आपला विश्वास ठेवतो, अद्भुतरित्या तो सर्व रहस्य प्रत्येक विश्वासाऱ्यांना प्रगट करतो. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वरानं सांगितलं सदोम आणि गमोरा या शहराचा नाश करायचा आहे. आणि मग अब्राम याच्यापासून ही गोष्ट त्यांनी लपवलेली नाही. परमेश्वरानं अब्रामला सांगितलं, मला सदोम आणि गमोराचा नाश करायचा आहे, कारण तेथील दुष्टाई आहे, तेथील पाप भयंकर आहे, आणि म्हणून त्याचा नाश करणं जरूर आहे. आणि अशा या प्रसंगी देवाच्या लोकांनो, अब्राम कुणाच्यासाठी प्रार्थना करीत आहे. देवाच्या लोकांनो, अधिक आत्मपरीक्षण आपण करायचं, आम्ही कुणासाठी प्रार्थना करीत. आपल्याला माहिती आहे अब्राम कशासाठी प्रार्थना करत होता? कोण? त्याचा पुतण्या लोट तिकडे राहत होता. त्याला वाटलं त्या सदोम नगरामध्ये कोणीतरी धार्मिक आहे, कोणीतरी धार्मिक आहे. देवाच्या लोकांनो, देव आम्ही पाहतो सर्वांवर सारखा प्रकारे पाऊस पाडतो बर का. या ठिकाणी मी पाहतो देवाच्या लोकांनो, अब्राम परमेश्वराकडे विनंती करीत आहे, हे परमेश्वरा, तुला हिया वाटू नये, तुला माझा राग येऊ नये. किती दोस्ती आहे परमेश्वर आणि अब्रामामध्ये. आज एक आत्मपरीक्षण करा देवाच्या लोकांनो. केवळ ख्रिस्ती असून जीवन जगू नका, विश्वासात वाढा, कारण प्रभूचं आगमन लवकर आहे, प्रभू समीप आहे. त्याच्या वधूला उचलण्यासाठी आपल्याला वाटत नाही ख्रिस्त विश्व मंडळी उचलली जावी? देवाच्या लोकांना सगळ्यांना वाटतंय का नाही? मग आम्हाला तयारीची गरज आहे. यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, त्या नगरामध्ये जर 50 असेल, तू त्याचा नाश करशील काय? अब्राम प्रार्थना करत आहे, देवाकडे विनंती करत आहे. देवाला म्हणतो, त्या नगरात कदाचित 50 तरी असले तर परमेश्वर त्यांचा नाश करशील काय? परमेश्वर म्हणतो, नाश करणार नाही. देवाच्या लोकांनो, म्हणजे याचा अर्थ काय आहे? परमेश्वर कृपाळू, कनवाळू, दयाळू, मंदक्रोध आणि पश्चाताप करणाऱ्याबद्दल अनुताप पावणारा देव आहे. पश्चाताप करणाऱ्याबद्दल आज आपण पश्चाताप करणं जरुरी आहे. देवाच्या प्रियमंडळींनो, पुढे असं म्हटलेलं आहे, -5 तरी नाही. पूर्व म्हणला -5, 40 झाले तरी नाही. त्याच्यानंतर 30 नाही. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? 20च असतील. हे परमेश्वरा, तुला माझा हिया म्हणे, माझा राग नको येऊ देऊ, पण मी तुझ्याकडे रदबदली करतो. प्रार्थना देवाकडे रदबदली आहे. प्रार्थना देवाकडे मागणं आहे. कारण वचन सांगता आम्हाला नाही का, कोणी बाप आपल्या मुलाला धोंडा देऊ शकत नाही, तर तो माझा स्वर्गीय पिता आहे, तो मला असं देऊ शकेल का? उत्तमातलं उत्तम देणारा येशू आहे. आमेन. उत्तमातलं उत्तम. आणि आम्ही पाहतो देवाच्या लोकांना, त्या ठिकाणी शेवटी अब्राम म्हणला, माझ्या प्रभूला माझा राग न यावा. कदाचित त्या ठिकाणी 10 जण आढळले तर काय करशील? परमेश्वर म्हणलं, त्या नगरामध्ये 10 जरी असतील तरी मी त्यांचा नाश करणार नाही. किती दया आहे प्रभूची, किती कृपा आहे देवाच्या लोकांनो, किती प्रेम आहे देवाच्या लोकांनो. आम्हा कुणाचा नाश होऊ नये त्याची इच्छा आहे. म्हणून योहान 3:16 म्हटलेलं आहे, देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काळचं जीवन. देवाची इच्छा आहे आमचा कुणाचाही नाश होऊ नये, तर आम्हाला त्याच्या बरोबर असावं, त्याच्या सर्वकालिक जीवनात प्रवेश मिळावा. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. देवाच्या लोकांना आम्ही पाहतो या ठिकाणी उत्पत्ती 19:29 मध्ये अब्रामाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. देवाच्या प्रिय मंडळींनो, याचं कारण आहे की कंटिन्यूशन आहे. अब्राम परमेश्वराकडे मागत राहिला. मागण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. तुम्ही वाचा घरी गेल्यावर. त्या प्रत्येक वचनामध्ये अब्राम देवाला समर्पित होत आहे. अब्राम देवाकडे याचना करीत आहे. अब्राम देवाकडे विनंती करीत आहे.
अब्राम देवाकडे रथबदली करत आहे. देवाच्या लोकांनो, आज त्याची गरज आहे. आम्ही प्रार्थना इतरांसाठी करतो, पण अशा स्वरूपाची समर्पक प्रार्थना, समर्पित जीवनाची प्रार्थना आम्हाला करणं जरुरी आहे. देवाच्या लोकांनो, दुसरा आम्ही पाहतो की यशया जो 38वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं ज्यावेळेस आपण ऐकली, यामध्ये आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, हिजकिया राजा आहे. हिजकिया राजा परमेश्वराच्या दृष्टिकोनानं सर्व काही चांगलं करणारा राजा आहे. आणि आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आमोजाचा पुत्र यशियाच्या द्वारे त्याला परमेश्वराचा निरोप आला. देवाचा निरोप आला तर कोणी थांबत नाही बरं का. वाचा आपण, आमोसाच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्याला निरोप आला की हे राजा, तू आपल्या घराण्याची काय कर, निर्वाह कर, आवराआवर कर. देवाच्या लोकांनो, आम्हाला कधीतरी या जगातून जायचं आहे, पण जात असताना जिथे जायचं आहे तिथे गेलं पाहिजे, याला महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी यशयाच्या द्वारे निरोप आला की हे राजा, तू आता मरणार आहे. ज्यावेळेस तो आजारी पडून मरायला टेकलेला आहे, या ठिकाणी मी पाहतो यशया हा संदेशता उद्धाराचा भविष्य करता आहे. उद्धाराचा भविष्य करता निरोप घेऊन आलेला आहे. देवाचा सेवक निरोप घेऊन आलेला आहे. अशा वेळी देवाचं वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी हिजकियाची ॲक्शन पहा, कृती पहा. कारण वचन सांगतं कृती विना विश्वास व्यर्थ आहे. जर आमच्या काही क्रिया नाही, जर आमच्या काही कृती नाही, तर आमचा दात्या निर्जीव आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, या ठिकाणी ज्यावेळेस त्याला म्हटलं की तू आपल्या घराण्याची निर्वाह कर, आता तू मरणार. मरणार म्हटल्यानंतर कदाचित हिजकियाला देखील धक्का बसला असेल. आपल्याला तर बसणारच, 100% बसणार का नाही. जर एखाद्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आता जाणार, तर सगळ्या गोष्टी आजच आहे की नाही. आणि मग परंतु आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, हिजकिया राजाने काय केलं. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, ज्यावेळेस हिजकिया राजाला हा निरोप आला, हिजकिया राजा त्यावेळेस 39 वर्षाचा होता. किती? 39. आणि 39 वर्षाचा असताना परमेश्वराचा निरोप आला की तू आता मरणार आहे. देवाच्या प्रियमंडळींनो, हिजकिया कदाचित घाबरला असेल, त्याला धक्का बसला असेल. पण आज देवाचे लोक, आम्ही ज्यावेळेस आजारी असतो तर आम्ही पहिलं कुठे जातो? डॉक्टरकडे जातो, नाही का. हा नाही तर तो. चांगली गोष्ट आहे, कारण बायबल बी आम्हाला सांगतं कृती होणं बरोबर आहे. कारण देवाचं यशयाने देखील त्याला एक औषध दिलं होतं. कारण कृती करणं महत्त्वाचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं देखील कृती करण्यासाठी आम्हालाही सांगितलेलं आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी पाहत असताना वचन आम्हाला सांगतं, हिजकिया राजानं आपलं तोंड भिंतीकडे केला. पहा, देवाचं वचन आम्हाला सांगतं, ज्यावेळी त्याने आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. प्रार्थना खूप सुंदर आहे. आपली प्रार्थना रोज तशी पाहिजे. या ठिकाणी हिजकिया राजानं प्रार्थना केली. काय केली प्रार्थना? तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो, याचं स्मरण कर. आपण बोलू शकतो? आत्मपरीक्षण आहे देवाच्या लोकांनो. बायबल सांगते हिजकियानं परमेश्वराच्या इच्छेने सर्व केलं. पण हा हिजकिया राजा परमेश्वराला म्हणतो, ज्या या जगामध्ये मी जीवन जगत आहे त्यावेळेस मी काय केलेलं आहे ते म्हणतो की मी सत्यतेने सात्विक मनानं, एवढंच नाही, देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे तेच मी केलेलं आहे. अयोग्य काही नाही. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे ते त्यांनी केलेलं आहे, असं हिजकिया राजा म्हणतो. आणि त्यानंतर आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, हिजकिया काय केला? काय झालं हिजकियाचं? रडला. पण वचन सांगतं,
हिजकिया मनस्वी रडला. म्हणजे काय झालं? मनापासून आत्मीयतेनं देवाकडे रडलेला आहे. देवाच्या प्रियमंडळींनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळी तो रडलेला आहे आणि त्या ठिकाणी एक अद्भुत गोष्ट आहे. मनस्वी रडलं आणि देवाकडे मागितलं. काय मागितलं? जीवदान नाही. फक्त देवाला म्हणलं की मी जे जगामध्ये जे काही केलेलं आहे, हे परमेश्वरा तू त्याचं स्मरण कर. तुझ्या दृष्टीने, तुझ्या इच्छेने, तुझ्या योजनेनुसार मी या जगात कार्य केलेलं आहे आणि ह्याची तू आठवण कर. देवाच्या लोकांनो, देव आठवण ठेवणार आहे. म्हणून मी सुरुवातीला वचन सांगितलं, मर्त्य मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी. देवाच्या लोकांनो, देव आमची सदोदित आठवण करणार आहे. जसं आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, सदोम आणि गमोरा अब्रामाच्या प्रार्थनेद्वारे लोटाची आठवण परमेश्वरानं ठेवली. याही ठिकाणी हिजकिया राजा म्हणतं, माझं स्मरण ठेव. देवाचं वचन इथपर्यंत थांबलं नाही. मनस्वी रडणं पश्चातापाचं लक्षण आहे. पश्चातापाचं लक्षण आहे. त्यांनी पश्चाताप करून आत्मिकतेनं प्रभूकडे याचना केलेली आहे. प्रभूकडे दयेची याचना केली देवाच्या लोकांना. तो तर 126:5 मध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे? देवाचं वचन सांगतं, जे श्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षानं कापणी करतील. आमेन. अश्रू, आपले अश्रू. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं अश्रूपूर्ण. आणि हिजकियानं आपलं ज्यावेळेस परमेश्वराकडे विनंती केली आणि हिची मनकी रडला, त्यावेळेस देवाच्या लोकांनो सर्व गोष्टी देवबापानं त्याचा पश्चाताप पाहिलेला आहे. देवबापानं त्याचं अंतःकरण पाहिलेलं आहे. देवबापानं त्याच्या जीवनाचं अवलोकन केलेलं आहे. परमेश्वर आमच्या रोजच्या जीवनाचं अवलोकन करतो. आपल्याला माहिती आहे, देवाकडे 2 वह्या आहेत. एक जीवनाचं पुस्तक आहे आणि दुसरी कुठली? कुणी सांगितलं? काय बरोबर आहे? काय सांगितलं? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ना. स्मरण वही. पा देवाच्या लोकांना प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. कदाचित परमेश्वरानं ते पाहिलं असेल, नाही का? आणि आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं, इतक्या पश्चातापी अंतकरणानं या सर्व गोष्टी केल्यानंतर लगेच अमोजाचा पुत्र यशिया संदेष्टा त्याच्याकडे परत आलेला आहे. पहा देवाच्या लोक, क्विक ॲक्शन आहे. त्याचं कारण आहे, आपलं मन प्रभूला समर्पित केलं, आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. आणि या ठिकाणी मी पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं की वचन सांगतं, यशाला परमेश्वराचा संदेश आला की जा, हिजकियाला जाऊन सांग, तुझा पूर्वज दावीद याच्या देव तुझ्यावर त्यानं काय केलेली आहे? दया केलेली आहे. कुणावर दया केली? हिजकिया राजावर. परमेश्वर रोज दया करतो देवाच्या लोकांना. आणि आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो, परमेश्वर त्याला म्हटला, मी तुझी प्रार्थना ऐकली. पण प्रार्थना करण्यामागचा उद्देश वेगळा आहे देवाच्या लोकांना. या ठिकाणी फक्त हिजकिया म्हटला, माझं स्मरण कर, माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्याचं स्मरण कर. आणि मग आम्ही पाहतो की परमेश्वर म्हणतो, मी तुझे अश्रू पाहिले. परमेश्वर आपले अश्रू कधीही वाया जाऊ देत नाही. कारण स्तोत्र 126:5 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळींनो, या ठिकाणी मी पाहतो की वास्तविक पाहता हिजकिया देवावर विश्वास ठेवण्यास यशानं त्याला उत्तेजन दिलेलं आहे. अधिक उत्तेजन त्याला यशानं दिलेलं आहे की परमेश्वर सर्व गोष्टी करू शकतो. एवढंच नाही देवाच्या लोकांनो, तर देवाची सर्व अभिवचनं या ठिकाणी ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. या ठिकाणी मी पाहत असताना ज्यावेळेस त्यानं याचना केली, प्रार्थना केली आणि परमेश्वराचं वचन आलं की आजपासून मी तुझं आयुष्य 15 वर्ष. प्रार्थना ऐकली का? 15 वर्षाचं आयुष्य
परमेश्वरानं हिजक्या राजाला दिलेला आहे. मागण्याची पद्धत या ठिकाणी आत्मीयता आम्हाला दिसून येते. आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. आपलं मन अंतकरण देवाला ज्यावेळेस आपण समर्पित करतो, देव आमची प्रार्थना ऐकतो. देवाच्या लोकांना इतक्यावर परमेश्वर थांबला नाही. देवाच्या लोकांना दुसरी गोष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे की अश्शूराच्या राजाच्या हातून मी काय कर तुला सोडवील. म्हणजे काय? मुक्तता आहे. सेकंड ब्लेस. आणि तिसरी ब्लेस आहे देवाच्या लोकांनो संरक्षण देईल. सांगायचं तात्पर्य हे आहे, देवाच्या प्रिय मंडळींनो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण प्रभूकडे विनंती करतो, परमेश्वर दैवबाप आम्हाला अनेक प्रकारे सहाय्य करतो. त्यानंतर आम्ही पाहतो लुकाचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 10 मध्ये याही ठिकाणी आम्ही पाहतो एका दासासाठी, एका नोकरासाठी या ठिकाणी प्रार्थना आहे. साधी व्यक्ती नाही आहे, शताधिपती आहे. एकाला जा म्हटलं की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं तर तो येतो. पण कोणासाठी रदबदली आहे? पहिलं वडील मंडळीला सांगितलं नाही का, नंतर येशूकडे निरोप दिला. सांगण्याचं तात्पर्य आहे या शतापतीच्या चाकरासाठी तो प्रभू येशूकडे रद्दबदली करत आहे. आणि ज्यावेळेस येशू त्याच्या घरी आला त्यावेळेस तो म्हणतो, महाराज आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी, पण शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल. एक छोटीशी प्रार्थना आहे, विश्वासाची प्रार्थना, कार्य करण्यास प्रबळ असते. देवाच्या प्रिय मंडळींनो, आज आपण जीवन जगत असताना, देवाकडे मागत असताना आमचं जीवन प्रथमतः समर्पित होणं जरुरी आहे. देवाच्या चरणी आमचं जीवन समर्पित, आमचं अंतकरण देवाला देणं जरुरी आहे. कारण वचन सांगतं अंतकरणाचे शुद्धते शुद्ध अलंकार देवाला पाहतील. देवाच्या लोकांना देवाने आम्हाला पाहावं, आमचं जीवन बदलावं, यासाठी आम्ही देवाकडे मागावं. आणि म्हणून देव म्हणतो, असा कुठला बाप आहे की आपल्या मुलानं भाकर मागितलं त्याला धोंडा देईल. जगिक बाप आपल्या लेकरासाठी सर्व काही करण्यास शक्य आहे. तो तर स्वर्गीय पिता आहे. देवाच्या लोकांना तो आम्हाला सर्व प्रकारे पुरवण्यात तयार आहे की नाही, एक आत्मपरीक्षण आज करणं जरुरी आहे. देवाच्या प्रिय मंडळींनो, परमेश्वरानं आम्हाला जे आज्ञा दिलेली आहे, मागा, योग्य प्रकारे मागितलं पाहिजे, उचित प्रकारे मागितलं पाहिजे. आपलं जीवन समर्पित करून देवाकडे मागणं जरुरी आहे. ज्यावेळेस अशा प्रकारे आम्ही देवाकडे मागतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. लुकाचा 18वा अध्याय 9 ते 14 वचनामध्ये देखील या ठिकाणी एक प्रार्थना आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, परुषी आणि जकातदार नाही का, दोघेही कुठे आले? मंदिरात आले. चांगली गोष्ट आहे, मंदिरात येणं खूप चांगलं आहे बाबांनो. ज्यावेळेस मंदिरात येतो, कोणा व्यक्तीसाठी आपण मंदिरात यायचं नाही. ज्या देवानं माझ्यासाठी वधस्तंभ स्वीकारला त्याची आणि माझी समक्षता त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होते. त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळतो देवाच्या लोकांना. या ठिकाणी परुषी आणि जकातदार मंदिरात आले. परुषी डायरेक्ट वेदीजवळ आला. परमेश्वराला तो गारणं सांगायला आला. मंदिरात येत असताना कुठलं गारणं महत्त्वाचं नाही. देवाच्या लोकांना आपलं जीवन, आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये त्यासाठी आपली प्रार्थना असावी. या ठिकाणी इतरांबद्दल तो सांगत आहे. आणि आम्ही पाहतो की दोघंही जवळ आले. जकातदार मात्र तिकडेच उभा राहिला, कारण त्याला माहिती आहे की मी जे काही करत आहे रोजच्या जीवनामध्ये ते योग्य नाही. आणि म्हणून स्वर्गाकडे त्याने लक्ष देखील लावलं नाही. आपली मान खाली घातली, दरवाजातच उभा राहिला. पण जकातदार काय म्हणतो की मी सर्व काही करतो, दशांश देतो, उपास करतो वगैरे वगैरे, पण त्या जकातदारासारखा मी नाही. प्रार्थना करीत असताना कशा स्वरूपाची प्रार्थना आहे? देवाच्या लोकांना, ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याकडे बोट करतो, 4 बोट आपल्याकडे असतात. देवाच्या प्रिय मंडळींनो,
ज्या ठिकाणी आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दोघं आलेले आहेत, परंतु या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वरानं परुषाची प्रार्थना ऐकली नाही. पण जो जक्कातदार आहे, ज्यानं वेदीजवळ येण्यास स्वतःला योग्य मानलं नाही, त्यानं तिकडूनच त्यानं म्हटलेलं आहे, हे प्रभू मज पापेवर दया कर. एका छोट्याशा प्रार्थनेद्वारे परमेश्वरानं त्याच्यावर कृपा केलेली आहे. देवाच्या लोकांना आपली मोठी प्रार्थनापेक्षा एक छोटीशी प्रार्थना महत्त्वाची आहे. इतक्यानं देखील छोटी प्रार्थना केली, परमेश्वराने ती ऐकली. अब्रामानं रथबदली केली, तीही प्रार्थना ऐकली. या ठिकाणी मी पाहतो देवाच्या लोकांना शतपतीने एक छोट्या शब्दात प्रार्थना केली, प्रभू आपण माझ्या छपराखाली यावी एवढी माझी. पण शब्द बोला, तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या शब्दानं आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे निर्माण झालेला आहे. तो शब्द माझ्या चाकराला बरा करण्यासारखा आहे. किती महान आहे. प्रभू शब्द बोलतो त्यावेळेस आपल्याला जीवन प्राप्त होतं. नुसतं जीवन नाही, प्रभू विपुल जीवन देण्यासाठी जगात आलेला आहे. आणि ते जीवन स्वीकारण्यासाठी देवाकडे मागण्याची कृती आहे. आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करणं आहे. या ठिकाणी जितक्या जोरात जकातदार आला, जितक्या जोरात परुषी आला, तितक्या जोरात तो निघून गेला. पण जकातदार त्या ठिकाणी देवाच्या दृष्टिकोनातून ब्लेस मिळून गेला. आज आपल्याला देवाकडे मागत असताना देवाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देवाला आपलं जीवन समर्पित करण्याची गरज आहे. तरच आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. कारण वचन सांगतं, मागा म्हणजे मिळेल. खरोखर देव देणार आहे, आपली तयारी असली पाहिजे. त्यासाठी आपलं अंतःकरण प्रभूला समर्पित करण्याची गरज आहे. परमेश्वर देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि तुम्हा सर्वांना देण्यासाठी तो दातृत्वानं सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे करो, ही प्रभूचनी प्रार्थना आहे. प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बापा, खरोखर आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो बापा. आजचा पवित्र शबातवर आम्हासाठी आशीर्वादित केला. खरोखर परमेश्वरा, आमची मागण्याची क्रिया, आमची रदबदली देव बापा तू पाहत असतो. त्याप्रमाणे आम्ही अनुकरण करावं, त्याप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी तुझी कृपा आम्हावर कर. देव बापा, मी तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. परमेश्वर, आमच्या सर्व प्रार्थना, आमच्या सर्व विनंत्या तुझ्या सानिध्यामध्ये आशीर्वादित अशा हो दे. इथून पुढे आम्ही सर्वजण तुझ्या हाती समर्पित होतो. आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.